प्रास्ताविक जे आहेत ते विजय शेटे सर करतील. व्हेरी शॉर्ट बट स्वीट शेटे सर. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सगळ्यांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपण आरोग्यावर काम करतोय आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या निमित्तानं आपली लिंक पण आज 1000ची लिंक झाली आहे आणि सगळ्यांचं तुमचं अभिनंदन. आपली लिंक 500च्या पुढे आता 7 ते 15 मला दिसत आहेत या ठिकाणी. तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम केलंय. अजून 1000ची आपल्याला कॅपॅसिटी आहे. तर आपल्याला बघा आता मी आता जो व्याख्यान मला जी सुरू होती आहे त्याचं प्रास्ताविक तुम्हाला थोडक्यात करणार आहे. आणि मॅडमची ओळख आता ओळख नाही असं कोण आहे काय, पण तरी आपण नवीन लोकांना आज बरेच लोक नवीन करत झाले असतील. तर सुजाता अनिल गाड कोपरीमधून आहेत. योग प्राध्यापक योगरत्न गेले आता आजपर्यंत सुद्धा करतायत. तर आपल्याला ही जी व्याख्यानमाला होणार आहे ना, त्यांचा आणखीन एक जिजामाता पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो जिजामाता पुरस्कार मिळालाय कृषी म्हणजे कृषी पुरस्कार, तर तो सुद्धा म्हणजे आजची जी व्याख्यानमाला सुरू होणार आहे आहार आणि योग, आहारातून आरोग्य, आहार आणि विहार, लक्षात आलं दिनचर्या आपली आहार आणि विहार, तर त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक. तर त्यांची व्याख्यानमाला बघा ही आता जशी व्याख्यानमाला तशी आहे तशी त्यांची रेडिओवर सुद्धा व्याख्यानमाला होती, टीव्ही वरती सुद्धा होती. म्हणजे एका अधिकृत व्यक्तीला म्हणजे ज्यांच्याकडे ज्याचा अभ्यास आहे त्या विषयातला, तर त्यांची शेतीविषयक सुद्धा व्याख्यानं रेडिओवरती टीव्हीवर झालेली आहेत. योगाविषयी, आहाराविषयी. आणि टीव्ही आणि रेडिओवरती असंच कुणाला इन्व्हाइट केलं जात नसतं, लक्षात घ्या. टीव्ही आणि रेडिओवर ही माध्यम आहेत, प्रचार माध्यम आहेत आणि त्याच्यामध्ये एक्सपर्ट तज्ञ ज्यांना अनुभव आहे त्या विषयातला, तर त्याच लोकांना काय केलं जातं तिथं इन्व्हाइट केलं जातं. तर तशी त्यांची अशी अनेक व्याख्यानमाला टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून योग, आरोग्य, आहार आणि शेतीविषयक अशी व्याख्यानमाला बरीच झालेली आहेत. प्रत्यक्ष योग विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा काम करताना सुद्धा त्यांनी अशी व्याख्याने दिली. आणि आजचा जो विषय आहे आहार आणि विहार, लक्षात आलं, हे आमच्या योग परिचयच्या वर्गामध्ये याच्यावरती पेपर लिहायला लागायचा लोकांना पेपर विषय हा विषय मांडायला लागायचा आणि त्याच्यावरती लोकांनी पेपर लिहित होते. मग समोरची व्यक्ती पेपर लिहिणार म्हणजे तो विषय किती वेळा किती डीप मध्ये मांडायला लागत असेल. तर अशी व्याख्यान मला सुजाताताईंनी अशी व्याख्यानं प्रत्यक्ष फिजिकल अनेक योग वर्गाच्या योग परिचयच्या वर्गावरती दिलेले आहेत आणि त्याचा त्यांना अनुभव आहे, लक्षात आलं काय. तर ही व्याख्यान मला जी आहे की नाही तर आपल्याला बघा आता म्हणजे आजच मी पूर्ण ऐकणार असं नाही, ही व्याख्यान मला चालणार आहे 8 दिवस 10 दिवस 15 दिवस. ते त्यांचं व्याख्यान मला जे किती त्यांना दिवस लागतील तेवढे ते घेणार आहेत. तर याच्यामध्ये काय असणार आहे बघा, मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. आहार आणि विहार, आपलं आरोग्य बिघडण्याचं कारण. आहार आणि विहार म्हणजे आपली दिनचर्या, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं आरोग्य बिघडतं. त्याच्यातलं एक कारण असतं ते आपली दिनचर्या जी असते तर ती चुकीची असते, माहिती नसते म्हणा किंवा काय, तर ती सुद्धा व्यवस्थित पाहिजे. किती तुमचा आहार चांगला असला तर तुमची दिनचर्या जर व्यवस्थित नसेल तरी सुद्धा आपलं आरोग्य बिघडू शकतं. आता आहाराबाबत काय सांगायचं झालं तर आहाराचा वेगळ्या अँगलने याच्यामध्ये टॉपिक मांडला जाणार आहे. म्हणजे आधुनिक विज्ञान आज आहाराबाबत काय सांगते, आयुर्वेद शास्त्र काय सांगते, निसर्गोपचार काय सांगते, लक्षात आलं. आणि हे तिन्हीचं कॉम्बिनेशन आयुर्वेदामध्ये 5000 वर्षापूर्वी काय सांगितलं ते आता आपण सगळंच करू शकणार आहे काय. आधुनिक विज्ञान आणखीन काय सांगतं, मॉडर्न सायन्स काय सांगतं आणि नॅचरोपॅथी काय सांगतं. आणि मग आपल्याला काय साध्य करायचं आहे, ऍज आपल्याला काही त्रास असतात, काही आपण तक्रारी असतात किंवा तुम्हाला फिटनेसवर काम करायचं आहे. आणि मग हे सगळं जे आहे की नाही न्यूट्रिशन फिलॉसॉफी असते, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी राहते किंवा ह्याच्यामुळं एकंदरीत आपला जो आहार आहे की नाही तर आयुर्वेद शास्त्र, निसर्गोपचार शास्त्र, आधुनिक विज्ञान, न्यूट्रिशनल फिलॉसॉफी हे सगळ्याच आहे की नाही तर त्याची सांगड घातली जाणार आहे. आणि मग आपल्याला आहे की नाही तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता, काय राहता, आपण भारत देशामध्ये राहतो, मग तिथला आहार विहार, तिथली दिनचर्या, तिथलं खाणं पिणं, लक्षात आलं तर हे सुद्धा त्याच्यामध्ये. आणि छोट्या गोष्टी असणार आहेत. आणि प्रामुख्याने महिला मंडळ तुम्हाला तर बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये ऐकायला मिळणार आहेत, माहिती मिळणार आहे. आणि हा जर बदल जर तुम्ही केला की नाही त्यांच्या व्याख्यानामधनं जो आपल्याला मेसेज मिळणार आहे तर तो तुम्हाला संपूर्ण आपलं आरोग्य आहे की नाही तर त्या व्याख्यानमालेतनं आपल्याला मिळणार आहे. तर ही व्याख्यानमाला बरोबर आपल्याला आपली प्राईम टाइम सकाळी 7ला चालू होते, गाणी वगैरे संपल्यानंतर, गुड मॉर्निंग झाल्यानंतर, एक्सपिरियन्स झाल्यानंतर रोज ही व्याख्यानमाला असणार आहे. तर सगळ्यांनी आपल्याला काय करायचं, जास्तीत जास्त लोकांना अजून लिंक 1000ची लिंक आहे, जास्तीत जास्त लोकांच्या द्या आणि सगळ्यांनी ह्या व्याख्यानमालेचा अनुभव घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जे नॉलेज दिलं जातं ते प्रत्यक्षात जर तुम्ही आणला
तर 101% मी तुम्हाला सांगतो, विना काठी विना लाठी 100 वर्ष आपल्या शतायुषी फॅमिलीचं जे ब्रीदवाक्य आहे तर ते तुम्हाला अनुभवता येईल. तर त्या अनुषंगाने ही व्याख्यान मला सुरू द्या. तर जोरदार क्लॅपिंग करायचं आहे सुजाता ताईंच्यासाठी, एकदा जोरदार क्लॅपिंग करा. ओके मॅडम. येस. तर ही व्याख्यान मला चालू राहील. जास्तीत जास्त आता बघा 755 लोक झाले. ओके. सुमित सर. एक मिनिट सर, टाइमचा व्हिडिओ ऑफ आहे, एकच मिनिट. हा. एकच मिनिट आहे सेटे सर, जरासा इंटरनेट प्रॉब्लेम आहे, कंटिन्यू करा. एकच मिनिट. येस. ओके. तर हा आला ना? येस. ओके. जोरदार क्लॅपिंग करा मॅडम साठी. सगळेजण आपण त्यांना ओळखतो, काही लोक नवीन असतील त्यासाठी मी प्रस्ताव केलं, तर जोरदार क्लॅपिंग. मग छान दिसायला काय तुम्ही. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स, कारण आपलं एक्सपिरियन्स वेलकम या सगळ्या गोष्टी करून घेणार आहोत. शेट्टी सरांनी माझी ओळख दिली, माझा एक्सपिरियन्स पण होणार आहे आणि मग आपण विषयाला सुरुवात करणार आहोत. विषयाला सुरुवात करत असताना ना आपला आणि आहाराचा लय घनिष्ठ संबंध आहे. अजून कुणाला इन्व्हाइट करायचा तोपर्यंत एक्सपिरियन्स होऊस तोपर्यंत आपण करू शकतो. पहिल्यांदा आपण वेलकम करणार आहोत शिवराज मुसळे सरांचा. शतायुषी फॅमिली